नमस्कार, मी संयोगिता आणि पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत। राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज उत्साहात मतदान सुरू असताना पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या पतीवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्यानं परिसरात मोठी खळबळ आली आहे। खेड तालुक्यातील आंबेठाण पाईट गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता बुट्टे यांचे पती आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। शनिवारी खासगी कामानिमित्त बाहेर असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यात शरद बुट्टे पाटील यांच्या डोक्याला आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली आहे। त्यांना तातडीनं वासुली फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। रुग्णालयाच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद बुट्टे पाटील यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशही केला होता। हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। घटनेनंतर आंबेठाण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। पोलीस या घटनेचा सखोल तपास करतात आणि हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। निवडणुकीच्या काळात अशा प्रकारांचा हिंसाचार होणं हे लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत घातक असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात। या घटनेमुळे निवडणूक काळातील सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय।